ताड पिंपळगाव पंचायत समिती गणात चौरंगी लढत होत आहे। यामध्ये देवगाव पंचायत समिती व ताड पिंपळगाव पंचायत समिती आहे। ताड पिंपळगाव गणात 4 ते 5 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहे। यात भारतीय जनता पार्टीचे उमेदवार विजय हरदेव पाटील व जिल्हा परिषद उमेदवार डॉक्टर संजय गव्हाणे यांनी या सर्कलमध्ये संपूर्ण गावांना भेट देऊन मतदारांचे आशीर्वाद घेतले। या प्रसंगी मतदारांनी त्यांना विजयी करण्याचा कौलही दिला। विजय पाटील यांनी टाकळी, देवेगाव, लवारी, जैतापूर, पळसखेडा, बोरसर, अंतापूर, पिंपळगाव आदी गावांना कार्यकर्त्यांसह भेटी दिल्या आहेत। यूसीटी न्यूज प्रतिनिधी LB पवार। बोलू नका। पुश करू का? एक मिनिट माहिती घेऊन। नमस्कार, आज आपण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील जिल्हा परिषद सर्कल देवगाव रंगारमधील जोड बोरसर या ठिकाणी आलो आहोत। या ठिकाणी आता जिल्हा परिषद पंचायत समितीची निवडणूक जोरात चालू आहे आणि त्या अनुषंगाने BJPचे पंचायत समितीचे उमेदवार आपले हरदेव पाटील या ठिकाणी या गावाला भेट देण्यासाठी आलेले आणि त्यांचे दौरे प्रचारासाठी प्रत्येक मतदाराशी ते संवाद साधत आहेत। त्याबद्दलच आपण त्यांचे थोडक्यात मनोगत जाणून घेऊ। नमस्कार, तुमचं पूर्ण नाव काय? मी विजय संताराम हरदे, गाव कोणता? केसापूर। आता तुम्ही हे जे इलेक्शन चालू आहे तर त्या संदर्भात कोणत्या कोणत्या गावाला भेटी दिल्या आता? मी आलापूर, जैतापूर, वैसपूर, टाकळी, लवाळी, केसापूर, पिंपळगाव, देवेगाव पूर्ण गावाला भेटी दिलेल्या आहे। आता पुन्हा एक दौरा निघणार आहे डबल। हां, पॉम्प्लेट 27 नंतर पॉम्प्लेट वाटप, प्रचार यंत्रणा, नारळ फोडणी, पूर्ण डबल चौफेर फेर होणार आहे। म्हणजे एकंदर तुम्ही ताड पिंपळगाव गणातून BJP कडून उमेदवारी, याच्या पहिले तुमचं कार्य काय थोडक्यात? त्याच्या अगोदर माझा जनसंपर्क आहे, सामाजिक कार्यात सहभागी आहे माझा। हां, एक निवडणूक लढवली सोसायटीची। अच्छा। आणि ग्रामपंचायतला पण वहिनी सरपंच होत्या, त्यात पण माझा सहभाग होता। अच्छा, सामाजिक कार्यात आहे। नाव काय तुमचं? माझं नाव ज्ञानेश्वर शिरपतराव बोलते। गाव कोणतं? मी वैसपूर या गावचा रहिवासी। आता तुम्ही हरदे साहेबासोबत प्रचार फेरीमध्ये गेले तर जनतेचं मत काय वाटलं तुम्हाला? मी आता 1-2-4 दिवसापासून सारखं ह्या प्रयत्नामध्ये आहे, सहभागात आहे मतदार लोकांच्या। तर बऱ्याच लोकांचा आम्हाला सहकार्य पण आहे आणि आदरणीय डॉक्टर संजय गव्हाणे सर हे देवगाव सर्कल गटातून जिल्हा परिषदला ते उमेदवार आहेत आणि तसेच आपले पंचायत समिती गणातून विजय आबा हरदे हे पण पंचायत समिती गणातून उभे आहेत आणि भारतीय जनता पार्टीकडून त्यांना अधिकृत असं उमेदवारी घोषित झालेली आहे। ओके ओके। नाव काय तुमचं? दादासाहेब गायकवाड, गाव कोणतं? बोरसर खुर्द। तुम्ही ह्या प्रचाराबद्दल काय सांगू शकता? तर मी एकच सांगू शकतो का विजू आबाजी हरदे आहे हां, यांचं समुदायामध्ये खूप मोठं सहकार्य आहे आणि बऱ्याच ठिकाणी ते उपलब्ध राहतात आणि दुःखासुखामध्ये सहभागी असतात। त्यामुळे त्यांना आता BJPचं तिकीट जे भेटलेलं आहे, मी एक BJPचाच कार्यकर्ता असल्या अभावे आणि गावचा नागरिक असल्या अभावे त्यांना भरभरून माझ्या शुभेच्छा असेल
आणि ते युवा कार्यकर्ते असल्यानंतर ते चांगल्या प्रकारचे धडाडीचे काम करू शकत्या अशी माझी अपेक्षा आहे आणि त्यामुळे मी त्यांना सहकार्य करतो. अजून प्रचारासाठी आलेले आहेत नागरिक सुद्धा मतदार आपल्यासोबत आहे. आणि नाव काय तुमचं? मी प्रकाश शेळके, भारतीय जनता पार्टीचा तालुका सचिव. ओके, म्हणजे पक्षाचे माणसं आहे तुम्ही. तर तुम्ही का आता तर बऱ्याच ठिकाणी फिरले असेल तालुका लेवलला किंवा आपल्या जिल्हा परिषद गटामध्ये, तर मतदाराचा कौल कसा वाटला तुम्हाला? मतदारांचा कौल खूप चांगला आहे. नगरपालिकेमध्ये खूप चांगला आम्हाला प्रतिसाद मिळाला. तसंच येत्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये मतदारांचा कौल चांगला आहे. आम्ही लोकांमध्ये जाऊन लोकांमध्ये काम करणारी माणसं आहे, त्यामुळे लोकांचा आम्हाला चांगला प्रतिसाद मिळतोय. ठीक आहे, या ठिकाणी बरंच असं चांगलं माहिती दिली. आणि विजय हरदे पाटील यांचा स्वभाव मुळात चांगला असल्यामुळं गल्ले, बोरगाव, आलापूर, अंतापूर, जैतापूर, केसापूर, टाकळी, वैसपूर या भागात त्यांचा चांगला परिचय आहे. आणि त्यांचं कार्यसुद्धा आणि स्वभाव मन मिळावा असल्यामुळं मतदारसुद्धा त्यांचे मतं त्यांच्याच पदावर टाकतील असा आमचा सुद्धा अंदाज आहे. UCN न्यूजसाठी LV पवार, नमस्कार.